हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हा लोकरीपासून बनवलेला सुंदर असा आकाशकंदील. अतिशय सुंदर आणि याचं जे डिझाईन आहे ते सुद्धा खूप पटकन होईल असं आहे. चला तर मग आता यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते यासाठी मी इथे ही 3 रंगांची लोकर घेतली. त्यानंतर इथे ह्या मेटलमध्ये बांगड्या घेतल्यात. साधारण एका आकाश कंदीलसाठी आपल्याला 2 बांगड्या लागणार आहेत. त्यानंतर 14 नंबरची सुई घेतली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालायचे. 1 2. त्यानंतर आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 12 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यासाठी सुईवरती मी एक लोकरीचा फेरा घेतला आणि सुई त्या रिंग मधून काढून घेतली. आता इथे हे 3 फेरे जे तयार झाले त्यातल्या पहिल्या 2 फेऱ्यांमधून सुई बाहेर काढली आणि मग उरलेल्या 2 फेऱ्यांमधून सुई बाहेर काढली. अशा प्रकारे आपण इथे एक डबल क्रोशे घालून घेतला. असेच आता आपल्याला एकूण 12 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता आपले इथे डबल क्रोशे घालून कंप्लीट झाले. सुरुवातीच्या ज्या 2 चेन होत्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणून काउंट करणार आहोत आणि तिथून पुढे आपण 11 डबल क्रोशे घालून घेतले. आता हा जो दोरा आहे तो ओढून घ्यायचा. यानंतर या 2 चेन पैकी जी पहिली चेन आहे वरची त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता इथे आपला हा पहिला राऊंड कंप्लीट झाला. आता दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला आपण 2 चेन घालणार आहोत आणि आता ह्या सेम टाक्यामध्येच आपल्याला एक DCC घालून घ्यायचंय म्हणजे डबल क्रोशे क्लस्टर. त्यासाठी सुईवरती एक लोकरीचा फेरा घ्यायचा, सेम टाक्यामध्ये सुई घालून बाहेर काढायची. त्यानंतर आता हे जे 3 फेरे तयार झाले त्यातल्या पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढायची. त्यानंतर परत एक लोकरीचा फेरा घ्यायचा, सेम टाक्यामधूनच सुई घालून बाहेर काढायची. आता इथे जे 4 फेरे आहेत त्यातल्या फक्त पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढून घ्यायची आणि मग हे जे उरलेले 3 फेरे आहेत त्या तिन्ही फेऱ्यांमधून एकत्रित सुई बाहेर काढून घ्यायची. असा आपला हा इथे डबल क्रोशे क्लस्टर तयार होईल. त्यानंतर आता एक चेन घालायची. आता पुढच्या टाक्यामध्ये पण आपण एक DCC घालून घेऊया. त्यासाठी सुईवरती लोकरीचा एक फेरा घेतला, पुढच्या टाक्यामध्ये सुई घालून काढून घेतली. आता इथे जे 3 फेरे झालेत त्यातल्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये सुई काढून घ्यायची. परत लोकरीचा फेरा सुईवरती घेतला आणि सेम टाक्यामधूनच सुई काढून घेतली. आता हे जे 4 फेरे तयार झालेत त्यातल्या पहिल्या 2 मधूनच सुई बाहेर काढून घेतली. आता परत एकदा सुईवरती फेरा घ्यायचा आणि त्याच टाक्यामधून सुई काढून घ्यायची. आता परत 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढून घेतली. आता शेवटी या सुईवरती जे 4 फेरे राहिलेत त्यातून एकत्रित आपण सुई काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा दुसरा DCC इथे तयार झाला. आता एक चेन घालायची. अशा प्रकारे आपल्याला या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक DCC म्हणजे डबल क्रोशे क्लस्टर घालून घ्यायचा आहे.
आपला शेवटचा DCC घालून झाल्यानंतर एक चेन घालायची आणि ज्या आपण सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या त्यातल्या वरच्या चेनमधून सुई घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा आपण एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. आता इथून आपली नेक्स्ट राऊंडला सुरुवात होईल. त्यासाठी मी इथे पिस्ता ग्रीन कलरची लोकर अटॅच करून घेणार आहे. हे अशा प्रकारे आपल्याला लोकर अटॅच करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे. आता त्याच टाक्यात आपल्याला एक DCC घालायचं आहे. त्यासाठी सुईवरती एक फेरा घेतला, त्याच टाक्यातून सुई काढून घेतली. आता ह्या 3 फेऱ्यांपैकी 2 फेऱ्यांमधूनच सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत सुईवरती एक फेरा घ्यायचा, त्याच टाक्यातून सुई काढून घ्यायची आणि आता ह्या 4 पैकी 2 फेऱ्यांमधूनच सुई काढून घ्यायची. आता हे जे उरलेले 3 फेरे आहेत त्यातून एकत्रित सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे आपला इथे हा DCC तयार झाला. आता 2 चेन घालूया. त्यानंतर आपण आधीच्या राऊंडमध्ये जे DCC घातला होता त्यानंतर एक चेन घातली होती, ती जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आता आपण पुढचा DCC घालणार आहोत. त्यासाठी सुईवरती एक फेरा घेतला, सुई टाक्यामधून काढून घेतली. त्यानंतर आता ह्या 3 फेऱ्यांपैकी 2 फेऱ्यांमधूनच सुई काढून घेतली. परत सुईवरती लोकरीचा फेरा घेतला, त्याच टाक्यामधून सुई काढून घेतली. आता ह्या 4 पैकी 2 फेऱ्यांमधूनच लोकर बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर परत एकदा सुईवरती लोकरीचा फेरा घ्यायचा आणि त्याच टाक्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 5 फेरे तयार झालेत, त्यातल्या फक्त 2 फेऱ्यातूनच सुई काढून घेतली. आता हे जे उरलेले 4 फेरे आहेत त्यातून एकत्रित सुई बाहेर काढून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे आपला इथे एक DCC तयार झाला आणि 2 चेन घालायच्या. अशा प्रकारे प्रत्येक स्पेसमध्ये आपल्याला एक DCC म्हणजे डबल क्रोशे क्लस्टर आणि 2 चेन असं घालून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता शेवटचा DCC घालून झाल्यानंतर परत 2 चेन घालायच्या आणि जिथे आपण सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या त्यामध्ये आपल्याला सुई घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपला हा राऊंड सुद्धा इथे कंप्लीट झाला. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये पण आपण स्लिप स्टिच घालून घेणार आहोत आणि त्याच्या पुढच्या जी स्पेस आहे त्यामध्ये पण इथे स्लिप स्टिच घालून घ्यायचे. आता इथून आपली नेक्स्ट राऊंडला सुरुवात होईल. त्यासाठी मी आता इथे ब्ल्यू कलरची लोकर घेणार आहे. हे आपण इथे अटॅच करून घेऊया. आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे. आता या स्पेसमध्येच आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन घालायचे आणि सेम स्पेसमध्येच 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे या ज्या सुरुवातीला 2 चेन घातल्यात त्या आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे, 1 2. त्यानंतर आता पुढच्या स्पेसमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2 आणि 3. त्यानंतर परत 2 चेन घालायच्या आणि पुढच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2 आणि 3. त्यानंतर परत 2 चेन घालायच्या
आणि आता ह्या स्पेसमध्ये आपल्याला जसं आपण सुरुवातीला 2 डबल क्रोशे 2 चेन 2 डबल क्रोशे घालून घेतलं तसंच इथे घालून घेणार आहोत. 2 डबल क्रोशे 2 चेन आणि त्याच सेम स्पेसमध्ये 2 डबल क्रोशे. त्यानंतर आता परत 2 चेन घालायच्या. असे आपले हे 2 कॉर्नर तयार झाले. त्यानंतर असेच उरलेले 2 कॉर्नर सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे. आता इथे आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन, त्यानंतर पुढच्या स्पेसमध्ये परत 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर 2 चेन आणि त्याच्या पुढच्या स्पेसमध्ये आपल्याला मगाच सारखंच कॉर्नर तयार करून घ्यायचे, म्हणजे 2 डबल क्रोशे 2 चेन 2 डबल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेऊया. आता सगळ्यात शेवटच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर 2 चेन घालायच्या आणि सुरुवातीला जिथे आपण 2 चेन घातलेल्या त्याच्यामधून सुई घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता मी इथे ही पिस्ता कलरची लोकर अटॅच करून घेतली. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. जिथे आपण व्ही तयार केल्या म्हणजे मगाशी जे आपण कॉर्नर तयार करून घेतले त्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर जिथे आपण 2-2 चेन घातल्या तिथे सुद्धा आपण 2 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत आणि बाकी प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड पण आपण इथे कंप्लीट करून घेऊया. असेच मी इथे आणखीन 2 स्क्वेअर्स तयार करून घेतलेत. साधारण आपल्या बांगडीचा जेवढा आकार असेल त्या आकाराप्रमाणेच आपल्याला इथे स्क्वेअर्स कमी जास्त करून घ्यावे लागतील. आता आपण ह्या ज्या 2 बाजू आहेत त्या आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पिस्ता कलरची लोकर घेतली. आता जिथे हा व्ही आहे त्याच्या सेंटर मधूनच आपण सुई घालून सुरुवात करणार आहोत. आता ह्या दोन्ही टाक्यांमधून एकत्र सुई घालून घ्यायची. त्यानंतर लोकरीचा फेरा काढून घ्यायचा बाहेर आणि आता इथे मी एक चेन घालून घेतली. त्यानंतर आता ह्या प्रत्येक टाक्यामधून म्हणजे दोन्ही बाजूचे टाके एकत्र घ्यायचे, त्यातून लोकरीचा फेरा काढून घ्यायचा आणि स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ह्याच्यातून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे आपले हे दोन्ही स्क्वेअर्स मी इथे एकत्र जॉईन करून घेतले. तसाच आता हा जो तिसरा स्क्वेअर आहे
तो सुद्धा इथे आपण अटॅच करून घेणार आहोत. आणि त्याच मगाशी जसं दाखवलं त्याच प्रकारे आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता हे जे तिन्ही स्क्वेअर्स आहेत तिथे मी अटॅच करून घेतले. आता त्यानंतर ही जी बांगडी आहे ह्याला हे स्क्वेअर्स कसे अटॅच करायचे ते मी दाखवते. याचा आपल्याला गोल गुंडाळून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे ही रेड कलरची लोकर घेणार आहे. आता जिथे आपण व्ही घातला होता स्क्वेअर्स मध्ये तिथूनच आपण ही सुरुवात करणार आहोत. आता मी ही अटॅच करून घेतली रेड कलरची लोकर आणि एक चेन घातली. आता आपल्याला ह्या बांगडीमधूनच सुई घालून बाहेर काढून घ्यायची आणि सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. प्रत्येक टाक्यामधून सुई घालायची, बांगडीमधून घालायची आणि परत त्याच टाक्यातून बाहेर काढायची आणि सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. असं आपण प्रत्येक टाक्यामध्ये करून घेणार आहोत. आणि हे जे तिन्ही स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथे या बांगडीला अटॅच करून घ्यायचेत. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण ही बांगडी अटॅच करून घेतली. आपली एक बाजू ही तयार झाली. तसंच आता आपण दुसरी बाजू जी आहे तिथे सुद्धा बांगडी अटॅच करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे बांगडी अटॅच करून घ्यायची. आणि हा जो उरलेला भाग आहे इथे आपण प्रत्येक टाक्यात स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपला सुंदर असा आकाशकंदील तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.